एकदम फुसकाबाद हम बोले सो कायदा. आपण ज्याची खूप वाट बघतो असा भाऊचा धक्का. आणि आजच्या एपिसोड मध्ये रितेश भाऊंनी दाखवला सगळ्यांना असा हिसका की सगळ्यांनी घेतलाय धसका. अनुश्री आणि रुचिताला तर लागलाय जबरदस्त ठसका. रितेश भाऊंनी रुचिताला राकेश बापटचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याबद्दल अतिशय कठोर शब्दात सुनावलं. आणि मला वाटलं होतं ते ऐकल्यावर रुचिताला खूप लाज वाटेल, पश्चाताप होईल, पण तसं काही झालं नाही. उलट ती काय म्हणाली माहितीये, आता माझी सटकली, मला राग येतोय. म्हणजे मला राग आल्यावर काही सुचतच नाही. काय लेडी सिंगम असल्याचं प्रोजेक्ट करायचंय का? पण हा खेळ डोकं फिरवायचा नाही, लोकांची मन जिंकण्याचा खेळ आहे. रितेश भाऊ जे गरजलेत ना अनुश्रीवर, तिचा तो उद्धटपणा, पातळी सोडून बोलणं, शिव्या देणं, हे सगळ्यावरून. आणि हे सगळं बोलत असताना अनुश्रीची मात्र रिॲक्शन कशी होती माहितीये? मी मी कधी बोलले हे? माझ्याबद्दल बोलताय? म्हणजे पुन्हा आपला ड्रामा चालूच. आणि हे सगळं ऐकत असताना विशाल आणि अनुश्री चक्क निर्लज्जपणे हसत होते. म्हणजे हे सगळं बघून एकंदरीत असं लक्षात आलंय की अनुश्रीला असंच म्हणायचंय की कोणीही काही बोला, मैं झुकेगा नहीं साला. विशाल कोटियन हा बीबीच्या घरातला एक असा डोंकावळा आहे ज्याची नजर बिग बॉसच्या ट्रॉफीवर किंवा स्वतःच्या खेळावर नसून टोळीला हाताशी धरून राकेश बापटला पाडण्यामागे आहे. आणि आज तर रितेश भाऊंनी सगळ्यांसमोर त्याचा मुखवटा उतरवला आणि त्याचे डर्टी पॉलिटिक्स समोर आले. आणि अजून एक गोष्ट, विशालची ना फिजिकल टास्क मध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, ना त्याचा स्वतःचा स्टँड आहे. म्हणून मी विशाल कोटियन बद्दल म्हणेन एकदम फुसकाबाद, नाव मोठं, लक्षण खोट. सोनाली राऊत म्हणजे हम बोले सो कायदा. टास्क करणार नाही, काम करणार नाही. आणि त्यामुळे रितेश भाऊंनी तिला अशी ताकीद दिली आज आणि थेट दाखवलाय बाहेरचा रस्ता. या भाऊच्या धक्क्यातले हायलाइट्स इम्पॉर्टंट आहेत ते मी सांगितले. रितेश भाऊंनी सगळ्या कंटेस्टंट्सला मागच्या वीकचे रिपोर्ट कार्ड दाखवलं, चांगलं वाईट दोन्ही सांगितलं. पण तुम्हाला एक सांगू का भाऊ, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. आज पुरता एवढंच आणि पुन्हा लवकरच भेटू. बिग बॉस 6 माझ्या हरभर पहा.